धर्माच्या नावावर रस्त्यावर उतरलेली लोक आणि निवडणुकीच्या तोंडावर अचानक तापलेलं हे वातावरण. बाबरी मशीद ही फक्त एक इमारत नाही, ती राजकारणातला सर्वात मोठा इमोशन इंजन आहे. आणि आज हा इंजन पुन्हा सुरू झालाय बंगालमध्ये. नमस्कार मित्र हो, मी किशोर पवार. आज मी तुम्हाला सांगणार आहे जी बंगालमध्ये तयार होणारी बाबरी मस्जिद आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे. हुमायूं कबीर यांची घोषणा. तृणमूल काँग्रेसचे निलंबित केलेले आमदार हुमायूं कबीर यांनी थेट घोषणा केलेली आहे. त्याचं म्हणतात आम्ही बंगालमध्ये बाबरी मस्जिद उभारणार. आणि ही घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी विटा हातात घेऊन रॅली काढली आणि सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ आणि वनव्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पसरल्या गेल्या. राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली, हे धार्मिक आंदोलन की निवडणुकीची तयारी. मित्र हो, त्या ठिकाणी देणगी ठेवण्यात आली आणि त्या देणगीमध्ये भावना की रणनीती हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. हुमायूं कबीर यांच्या या आव्हानाला मुस्लिम समाजाचा त्या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांच्या फेसबुकवर पोस्ट झालेल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी मस्जिदीसाठी आलेल्या 11 बॉक्स जे की देणग्याने भरलेले आहेत मोजताना 30 जण त्या ठिकाणी बसलेले दिसतात. त्याशिवाय बँक खात्यात जे ऑनलाईन खातं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं त्या बँक खात्यात सुद्धा 93 लाख रुपये जमा झाल्याची माहितीही त्या ठिकाणी आपल्याला मिळते. मित्र हो, धर्मभावना पेटली की तिजोरी आपोआप भरते आणि निवडणुकीच्या मैदानात भावना म्हणजेच नेत्यांसाठी सोनेरी हत्यार झालेला आहे. या ठिकाणी मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे की एनडीए मधले जेडीयू कडून काही धक्कादायक समर्थन या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसते. म्हणजे जेडीयूचे खासदार कौशेंद्र कुमार यांनी सुद्धा हुमायूं कबीर यांच्या आव्हानाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या शब्दात आपण ऐकून घ्यायचं आहे की संविधान मुस्लिमांना त्यांच्या धर्माप्रमाणे पूजास्थळ बांधण्याचा अधिकार देते. त्यांना मशीद बांधायची असेल तर कोणी थांबू शकत नाही. हे असं जेडीयूचे जे की भाजपाचे अलायन्स आहेत, भाजपाचे समर्थक आहेत किंवा भाजपाच्या युतीमध्ये हे आहेत आणि त्यांचं हे म्हणणं आहे. मित्र हो, धोरण एक, भूमिका दुसरी आणि निवडणुकीच्या वेळी मित्रपक्ष सुद्धा कधी कधी आपली धोरणं बदलतील हे सांगता येत नाही. आता इथं काय झाले मित्र समजून घ्या. भाजप विरुद्ध जेडीयूचे समर्थक, भाजप विरुद्ध जेडीयूचे खासदार, दोघांची भाषा वेगळी का? भाजपाची जुनी भूमिका आहे बाबरी बांधणे म्हणजे आक्रमणकर्त्याचा सन्मान करणे आहे, पण जेडीयू म्हणते मला बाबर माहित नाही, मी संविधान मानतो किंवा संविधान पाळतो. ही राजकारणाची कलाकसूर आहे जिथे एकाच आघाडीचे पक्ष पण धर्माच्या विषयावर 2 बाजू आणि 2 सूर. मित्र हो, राजकारणात शत्रू बदलतात पण वोट बँक कधीच बदलत नाही. ममता सरकारवरही या ठिकाणी टीका करण्यात आली. कौशेंद्र कुमार यांनी उलट ममता बॅनर्जी यांनाच टोला मारलेला आहे. ते असं म्हणतात की धार्मिक भावना व्यक्त केल्याबद्दल ममतांनी आपल्या मुस्लिम नेत्यावर या ठिकाणी कारवाई केलेली. मित्र हो, बंगालमध्ये भावना व्यक्त करायला ही परवानगी राजकीय समीकरण पाहून दिली जाते आणि इथे धर्म ही मतदानाची गणित सोडवतो. मित्र हो, बाबरी मस्जिद असेल काय आणि श्रीराम मंदिर असेल काय, दोन्हीची गाथा एकच सांगते. भारतामध्ये धार्मिक भावना हे सर्वात महागडे इलेक्शन वेपन आहे. बंगालची निवडणूक जवळ येते आणि आता बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा एकदा टर्नाचा टर्बो बूस्ट या ठिकाणी बनतोय. तुम्हाला काय वाटतं? आपण कमेंट्स करायचे आहेत, व्हिडिओ लाईक करायचे, शेअर करायचं आहे आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय. इथेच थांबू, पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.